अध्याय 8 श्री गणेशाय नमा. सप्तमाध्यायाची अंती. सुदेव पत्नी गौतमी सती शोकग्रस्त सुदेवाप्रती बोध करीती जाहली. पुढे काय वर्तले कौतुक ते वर्णितो ऐका सकळीक. आदि कवी मुनी वाल्मिक दृढधन्व्यासी सांगती. राजेश्वर ते सुधे समान गौतमीचे ऐकून वचन. सुदेव पावला समाधान शोक संपूर्ण टाकिला. धैर्य करुनी उठला त्वरित. श्रीहरीवरी ठेविले चित्त. अवश्य भावी ते समस्त तैसेचे खचित होईल पे. होणारे ते न चुके काही ऐसा निश्चय केला हृदी. मग पूर्ववत कार्य सर्वही सदार करू लागला. ऐसे लोटता काही दिन ऐकता तो सुदेव ब्राह्मण. समीत कुशाद्याहरणा लागून वनासी जाता झाला. तेच दिनी तयाचा नंदन जलक्रीडार्थ गेला आपण. सवे घेतले वयस्यगण वापी जे माझी प्रवेशला. ग्रीष्मकाळीचा उष्मा अति परमानंदे क्रीडा करती. परस्परांच्या अंगावरती जळ उडवती एकसरे. एकमेकांचे हस्त धरून मज्जन करती तये जीवनी. मत्स्यम गरा परी पोहणी प्रतिक्षणी घालीत. एक पुढे पोहत पळत दुजे तया धरू धावत. तव तिजी बुडोन अकमसात पुढच्यास खाली ओढावे. वारंवार येऊन तीरासी लोटून द्यावे एकमेकांसी. मी म्हणून कूदत त्वरेसी अंत घेऊन वर येत. पुन्हा पुन्हा जळी बुडवून परस्परा काढती शोधून. आघाद नीरी स्थिर राहून एकमेका मर्दित. मार चुकवाया बुडवणी पळती एक तळी जाऊन लपती. एक तीरासी अवलंबिती आनंद चित्तीन समाये. ऐसे क्रीडती मिळवणी मित्र प्रारब्ध ओढवले विचित्र. सुदेव द्विजाचा तो पुत्र शिथिल गात्र झाला. मित्रवर्गाचे भये तक्षण तया वचुनी पळावे म्हणून. आपुला श्वास निरोधन आघाद निरी प्रवेशिला. निमिषा माझी गेला तळी तेथे सर्व शक्ती लोपली. सकळ अंगे विकळ झाली पुढे उपाय चालेना. उदरा माझी शिरले पाणी तत्काळ प्राण गेला निघुनी. कलेवर जड होऊनी तळीच लागून राहिले. बहुत वेळा झाला तरी शुकदेव आला नाही वरी. ऐसे पाहुनी ते अवसरी वयस्य अंतरी घाबरले. आणि महाशब्दे आक्रोशत धावत आले गौतमी प्रत. म्हणती गे माये तव सुत वापिका जळात बुडाला. ती वज्रा ऐसी कठोर वाणी कर्णा माझी पडता क्षणी. हा पुत्रा म्हणून ब्राह्मणी निश्चेच पडली धनीस. ती तुक्यातही सुदेव ब्राह्मण स्वाश्रमा आला वनातून. पुत्राचे एकोनिया मरणोन्मुख जाहला. विच्छिन्न मूल द्रमापरी अवचित पडला भूमीवरी. पुनच्च मूर्छा सावरुनी सत्वरी दंपती उठली उभयता. पुत्रा हाक फोडीत धावत गेली वापिके प्रत. तव पुत्राचे फुगोनी प्रेत तरंगतवर आले. तयासी लाग वेगे काढूनी आलंगिले घट्ट धरुनी. नंतर स्वांकावरी घेऊनी मुखचुंबित पुन्हा पुन्हा हस्ते कुरवाळीत वदन. वारंवार पाहती निहाळून रडता रडता कंठ दाटून सुदेव वचन बोलत म्हणे गावचा तानया बाळा. सत्वर उठ वेल्हाळा. मजशी बोलोनी शुभ बोला दुःख निरसी सकळीक. नेत्र उघडोनिया मज पाही मना लागी आनंद देई. तुझवी नामी उभयताही परदेशी आता जाहलो. आम्हा वृद्धांचे टाकूनी जाणे योग्य नव्हे तुझ कारणे. तुझ वाचोनी आमचे जिने व्यर्थ जाण गुणवंता. बाहे तुझे मित्र समस्त पाचारिती अभ्यासार्थ. उपाध्यायही अध्यापनार्थ हाक मारितो पाहे हा. तू सर्व गुण निधान बाळ आता व्यर्थन दौडी काळ. निजो न झाली वाढ वेळ उठ सत्वरी. तुझ टाकोनी मी जात नाही अम्मा गृहाचे प्रयोजन काही. तुझवी ना आता गृह सर्वही शून्यवनापरी झाले. वनीही मी न करी गमन त्याचे काय प्रयोजन. तुझवी ना आता आम्हा लागून प्रिय नाही काहीच. आजपर्यंत म्या कदाही निंद्य कर्म नाचरिले काही. ब्रह्महत्या महापापही केले नसे साचार. ऐसे असता माझा नंदन आज काहा पावला निधन.
कोणत्या कर्म विपाकाचेन दुःख दारुण पातले. अहो विद्यात्या हे काय केले, मतपुत्र धन कोठे नेले. याने तुझला मोठे चांगले फळ मिळाले काय सांग. अरे मी वृद्ध अतिदीन, माझा एकुलता एकची नयन. तोही त्वा बळेच आकर्षून, नाही साकेला निर्दया. आम्ही दंपती अतिनिर्धन, आमचा बाळ तोची एक धन. तया हरिता तुझ लागून, लज्जा कैसी वाटेना. तू सर्वत्र असोनी सदय, मजवर का झालासी निर्दय. विपरीत माझे भागधेय, म्हणून ऐसा वर्तसी की. आता माझे बाळा लागून, शोधित हिंदू कोठे म्हणून. तान्ह्या तुझे चारू लोचन, वदन कोठे दिसेल रे. पर्जन्यापासून जळ मिळते, भूमी प्रसवते धान्याते. पर्वत नाना रत्नजाती ते, सागरी मोते सापडती. परी मृत पुत्र मिळेल जेथ, तेथे स्नान स्थान काय नाहीच दिसत. पुत्रवाणी दुर्लभ वस्त, ब्रह्मांडी नसे काहीही. ज्याचे शरीर आलिंगुनी, हृदत ताप जाईल पूर्ण. ते माझे बाळाचे वदन, मजला कोठे दिसेल. बावचा तानया दया करी, एक वार काही बोल सत्वरी. हितव माता क्रूरी परी, अतिविलाप करीतसे. येसी पाहून वेल्हाळा, दया येईना कैसी तुझला. न कथिता माता पित्याला, कधीही कोठे न गेलासी. अजी तू आम्हा पुसल्या विन, कोठे केलेसी दीर्घ प्रयाण. आता मधुर वेदाध्ययन, श्रवण करू कोणाचे. वत्सा मी निष्ठुर दारुण, तुझ लागी स्मरत असून. माझे हृदय कठीण म्हणून, फुटोन प्राण जाईना. धन्य धन्य तो दशरथ राव, वनासी जाता श्रीधर राव. जेणे आपुले त्यागुनी वैभव, प्राणही तत्काळ सोडिला. तयाचे किती धन्यपण, धिक्कार असो मज लागून. प्रत्यक्ष पाहुनी सुताचे मरण, जो मी अद्यापी वाचलो. मी दुर्भाग्यहीन केवळ, मज भजितो शोकानळ. आता किती करू तळमळ, सर्वांग विकळ झाले. हे देव देवा अनाथनाथा, दीनानुकंपिन रमाकांता. वैकुंठेशा तुझवी नाता, नाहीच त्राता कोणीही. तरी धावगा श्रीहरी, मज दीना ते रक्षी सत्वरी. पुत्र शोकानळ अंतरी, मज निर्धारी जळीत आहे. मज समान द्या त्रिभुवनी, शट होणार नाहीच कोणी. भगवत वाक्या ते उल्लंघुनी, पुत्री दुराशा धरली म्या. हे मी अनुचित केले पाहिले, अदृष्टी जे नसे दिहिले. तदर्थ इच्छा करिता बळे, कोणासी ते लाभेल. यवम रीती तो विप्रभूत, विलाप करी पत्नी सहित. तव नभा माझे अकमसात, अकाल जलद पातला. झाकुळला चंडकिरण, गर्जना होय अतिदारुण. चपळा पडत कडकडोन, दिगंतरे कोंदाटली. खरस्पर्श सुटला वात, पर्वतही तेने कापत. महावृक्ष उन्मळून पडित, जीव समत्स घाबरले. 1 महिनापर्यंत जाण, बालाहक वर्षला दारुण. धरित्री मंडळ संपूर्ण, जळपळी पूर्ण दाहले. ऐसा पर्जन्य पडला सतत, परिसुदेवासी नाही विदित. पुत्र शोकानळे अत्यंत, तापोनी भ्रमिष्ट झाला. दिवस उगवे मावळे केव्हा, तेही नाही समजले तेव्हा. शोक करिता करता आगवा, मास गेला निघून. पुन्हा पुन्हा ऐसे वदत, खानपानही सोडले समस्त. विलाप करता पर्जन्यात, भिजत मास लोटला जो. तो हरीचा प्रिय परम, मास होता पुरुषोत्तम. नेणूनही तयाचे उत्तम सेवन घडले साहजिक. प्रभातकाळी अभ्रस्थान, आणि नित्य घडले उपोषण. तेने भगवान सुप्रसन्न, होऊन प्रकट झाला. नवनीर दश्याम शरीर, पीतांबर द्विभुज मुरलीधर. वनमाला भूषित सुंदर, पुढे उभा राहिला. तो ओसरला सर्व पर्जन, विप्रे देखिला भगवान. अंकीची पुत्र प्रेत तक्षण, मेदिनीवरी ठेविले. आणि पत्नी सहित आनंदेसी, दंडवत नमन केले तयासी. श्रीहरीच शरण आम्हासी, ऐसे मानसी चिंतित. जोडोनिया उभय पाणी, पुढे उभा राहिला जणी. भगवान कैवल्यदानी, तया लागुनी बोलत. सुदेवा तू भाग्यवान, आणि धन्य धन्य आहेसी जाण. तव भाग्याचे कराया वर्णन, त्रैलोकी कोण समर्थ. वत्सा आता तुझ लागून, भविष्य सांगतो करी श्रवण. 12 सहस्त्र वर्षे पूर्ण, हात व पुत्र वाचेल. इतप्पर तुझला सतत, पुत्र शोक होईल खचित. प्रसन्न होऊन म्या सांप्रत, तुझ हा सूत दिदलासे. तव पुत्र सुख विलोकुन, सस्पृह होतील देवादिजन. हट प्राप्त पुत्रापासून, सुख नव्हे हे खरेची. परिस्वये वैनते याने, हा सूत दिला तुझ कारणे. म्हणून तू पुत्रवान सर्व प्रसिद्ध होशील. आणि मी होऊन प्रसन्न, सुचिर स्थापिला तव नंदन. आता
हा द्विजा हा तुझ लागून सदा सुखद होईल. हा तव पुत्रासह सतत ग्राहस्थ सुख भोगुनी येत. अति स्वयं ब्रह्मलोकाप्रत अनायासे पावनिया. दिव्य सहस्र ते भोगुनी ततस्त्र भोगाते. पुनच्च ह्या भूतळी निरुते मनुष्य जन्माते येशील. दृढ धनवा नामे विख्यात जगती राजा होशील चक्रवर्ती. बलवाहन धनसंपत्ती अफार ते वाढेल. इंद्रपदाहुनी अधिक ऐश्वर वाढेल सकळिक. आयुत वर्षेपर्यंत सुरेख राज्य सुख भोगशील. हीच गौतमी तव पत्नी ते ही होईल तुझी राणी. गुण सुंदरी नामे भुवनी महासती प्रसिद्ध. राजनीती माझी निपुण ऐसे होतील चारनंदन. तैसेची एक कन्यारत्न सुशील सुंदर होईल. सुरासुरांशी दुर्लभ अति ऐसे भोग भोगुनी निरुती. कृतकृत्य मी असे जगती ऐसे चित्ती मानशील. संसारीचे विषय दारुण तया माझी होऊन निमग्न. भवतारक हरीचे स्मरण तुझ का नाहीसे होईल. तेव्हा तुझा हा शुकदेव सुत कीर होऊन या वनात. वटवृक्षी वैसोनी यथार्थ बोध करील तुझ लागी. वैरोग्योत्पादक श्लोक वारंवार म्हणेल एक. तो एकोनिया तू साशंक होऊन गृहा जाशील. मग विषय सुखासी त्यागून चिंतारणवी होशील निमग्न. तेव्हा ते वाल्मिकी येऊन तुझ लागुनी बोधील. तेने सर्व संदेह जाऊनी आपल्या पत्नीस तुझनी. अच्युत कैवल्य पदा लागुनी जाशील जाण निश्चय. ऐसे बोलत भगवान तव अग्निपरी दैदिप्यमान. औचित उठला द्विजनंदन श्रीहरिचरण वंदिले. तया पाहुनी माता पितरे आनंद पावली एकसरे. हर्षाश्रू ढाळीत प्रेम भरे पुत्रा लागी आलिंगिते. सकळही देव आनंदले पुष्पवृष्टी बहुवर्षले. तव माता पित्यांची पाऊले शुकदेवे वंदिली. द्विजसूतासी विलोकिनी गरुड ही आनंदला तक्षण. अतिचकित जाहला ब्राह्मण श्रीहरिचरण वंदिले. आणि जोडून या कर हृदयासी सुदेव म्हणे गा ऋषिकेशी. मम हृदयस्थ संशयासी दूर करीस त्वर 4 सहस्र वर्षे सतत. मी दुष्कर तव तपिले बहुत. तै तू प्रत्यक्ष येऊन तेथ निष्ठुर वचन कथिले जे. की वत्सा तुझ प्रारब्धी पाही पुत्र सुख नाहीच कदाही. ते तव वाक्य सर्वताही अन्यथा कैसे जाहले. आणि हा माझा मृतनंदन कैसा उठला जिवंत होऊन. याचे कसे काय कारण ते मज लागुनी सांग देवा. यम सुदेमी श्रीहरिसी प्रश्निले बहु विनयेसी. ऐसे वाल्मिकी दृढ धन्व्यासी कथन करिता जाहला. इति श्री अधिक मास महात्म्या सार बृहन्नारदीय पद्माधार. सज्जन श्रोते ऐकोत चतुर. अष्टमाध्याय गूढहा इति अष्टमोध्याय समाप्तहा. प्रिय भक्तांनो, दररोज पुरुषोत्तम महात्म्याचे एक अध्याय पारायण आपल्या व्यंकटेश ज्योतिष परिवारात होत राहणार आहे. अधिक मासामध्ये हे पारायण करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. या पारायणामुळे घरातील नकारात्मकता कमी होते, मनाला शांती मिळते, पापांचा नाश होतो आणि भगवान श्री विष्णूंची कृपा प्राप्त होते. अधिक मासात श्रद्धेने केलेले पारायण जीवनात सुख समाधान मानसिक शांतता आणि आध्यात्मिक प्रगती देणारे ठरते. त्यामुळे आपण सर्वांनी या भक्तिमय उपक्रमाचा नक्की लाभ घ्यावा. अशाच प्रकारचे आध्यात्मिक व्हिडिओ उपाय व्रत माहिती आणि धार्मिक मार्गदर्शन पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसेच जर तुम्हाला माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचे असेल तर त्याची लिंक कमेंटमध्ये दिलेली आहे. त्या ग्रुपवर तुम्हाला दररोजचे राशी भविष्य पंचांग धार्मिक उपाय तसेच माझ्या रोजच्या संस्कार वर्गाची लाईव्ह लिंक मिळेल. त्या संस्कारामध्ये मी रामरक्षा स्तोत्र भीमरूपी स्तोत्र गणपती स्तोत्र यासारखी अनेक स्तोत्रे पूर्णपणे मोफत शिकवत असते. त्यामुळे भक्ती आणि संस्कार यांचा लाभ होण्यासाठी आजच माझ्या व्हॉट्सअप ग्रुप परिवारामध्ये सहभागी व्हा. श्रीकृष्ण कृपा सर्वांवर राहो. जय श्री हरी.